सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 8 दिवस होत आहेत. मात्र 2 दिवसापासून पोलीस यंत्रणा असेल, CIDचं पथक असेल, ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. औरंगाबादचे CIDचे IPS ऑफिसर पोलीस अधीक्षक सचिन पाटील देखील या ठिकाणी आहेत. 2 दिवसापासून ते या परिसरामध्ये तळ ठोकून आहेत. आरोपीला कुठेतरी जेरबंद केलं जाईल यासाठी त्यांचं जे पथक आहे, आरोपीच्या शोधात वन भटकताना आपल्याला पाहायला मिळतं. CIDचं पथक असेल, SITचं पथक असेल, या बीड जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या बाहेर ते फिरताना पाहायला मिळतात. साधारणतः पोलिसांची ही 2 पथकं जे आहेत ते राज्याबाहेर कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. पहिल्यांदाच सचिन पाटील जे पोलीस अधीक्षक आहेत CIDचे या ठिकाणी आलेले आहेत. जे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, धनंजय देशमुख, यांच्याशी ते संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळतात. नेमकं काय संवाद आहे, तपासाचा भाग असल्यामुळे ते दाखवता येणार नाही अशी त्यांची विनवणी आहे. त्यामुळे फक्त माहितीसाठी की या ठिकाणी पथक या ठिकाणी आलेलं आहे आणि पीडित जो कुटुंब आहे त्यांच्याशी विचारपूस देखील चालू आहे. आता नेमकं 2 दिवसात आरोपी कशा पद्धतीने अटक होतील याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पेशल CIDची चौकशी लावण्यात येईल असं आश्वासित केलं. त्यामुळे पीडित कुटुंबांना देखील आता कुठंतरी न्यायाचा आधार मिळेल असं त्यांनाही वाटतं. एकंदरीत जर बघितलं तर आता कुठंतरी 6 दिवसानंतर CIDचं जे पथक आहे ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात. 2 ते 3 दिवसात आरोपी अटक होतील अशी अपेक्षा जी आहे पीडित कुटुंबाला आहे. कॅमेरा पर्सन अमित काळेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.